अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगीतील कथित अपहार प्रकरणी नांदूर येथे 105 फूट उंच हनुमान मूर्तीसमोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीतील कथित अपहार प्रकरणी निपक्ष चौकशीची मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नांदूर शहरातील 105 फूट उंच हनुमान मूर्तीसमोर रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान भाऊ धांडे व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम या भजनाचे सामूहिक गायन करत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले। श्रीराम भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीबाबत पारदर्शकता राखली जावी आणि कथित गैरव्यवहाराची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनादरम्यान श्रीरामाच्या नावाने जमा झालेल्या निधीचा योग्य वापर व्हावा तसेच भाविकांच्या श्रद्धेशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये अशी भावना व्यक्त करण्यात आली। आंदोलन शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। यावेळी काँग्रेस स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास तिथे असलेले ट्रस्टी, त्या ट्रस्टींनी एक वेळा चोरी नाही केली तर अनेक वेळा तिथे भक्तांनी दान केलेला पैसा यांनी चोरी करून यांनी यांचं स्वतःचं जे आहे ते भविष्य यांनी या जनतेचा विश्वासघात केलेला आहे। खरोखर जनतेने श्रद्धेपोटी तिथे पैसा दिला। अनेक लोकांनी सर्वांनी तिथे मंदिरासाठी असेल अशी देणगी दिलेली आहे आणि ते देणगी दिलेली असताना या लोकांनी चोरी करणे आणि त्या पैशाचा उपयोग हे कुठे करता याची आम्हाला आता शंका येत आहे। कारण की हे सरकार सरकारचं जनतेचे पैसे तर लुटतच आहे। अनेक माध्यमातून यांनी जनतेची लूट केलेली आहे। यांनी काळाधन आणण्यास सांगितलं, काळाधन आतापर्यंत आलं नाही। यांनी नोटाबंदी केली, यांनी जनतेला असंच प्रत्येक संस्था आहे विकत आहे, अदानीच्या घशात सर्व घालत आहे आणि ज्या भक्तांच्या जो क्षेत्रातला जो पैसा श्रद्धेपोटी दिलेला आहे तो पैसा सुद्धा यांनी स्वतः घेतलेला आणि तो निवडणुकीसाठी की कशासाठी वापरता हा मोठा प्रश्न इथे उत्पन्न झालेला आहे। तरी या सरकारने या जे ते ट्रस्टी आहे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जितके पैसे भक्तांनी दान केले त्यांची सर्व पावत्याचा हिशोब लावून आणि ते सर्व पैसे त्यांच्याकडून वसूल करून घेण्यात यावं, जेणेकरून त्या भक्ताला न्याय मिळेल, राम भक्तांना न्याय मिळेल। नाही तर मुँह में राम बगल में सुरी हे लोक बोलताना रामाचं नाव घेता आणि रामाच्या नावावर राजकारण करता। सत्ता भोगली यांनी आणि आज रामाच्या मंदिरातलीच पैसे चोरून हे स्वतःच्या निवडणुका लढत आहेत काय आणि या पैशाचा हे उपयोग कुठे करतायत हे त्यामुळे या भक्ताच्या श्रद्धेचा फार मोठा घोर अपमान आणि झालेला आहे। त्यामुळे आम्ही खूप तीव्र संताप व्यक्त होत आहे जनतेमध्ये आणि हे जर सरकार असं करत राहील तर भक्त आणि राम भक्त आणि जनता याला कोट्यावधी हिंदुजांनी अपमान केलेला आहे। कारण की या मंदिरात लोकांची इतकी श्रद्धा आहे तीर्थक्षेत्रावर आणि लोक श्रद्धेपोटी पैसे देतात, त्याचे कष्टातून पैसे देतात आणि या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा हिंदूचा कष्टाचा पैसा यांनी लुटला आहे। हे लुटेरेखोर सरकार आहे, दरोडेखोर सरकार आहे। या सरकारला जनता भविष्यात माफ करणार नाही। काय मागणी काय तुमची? मग आमची मागणी आहे चंपतराय, अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी हे जे ट्रस्टी आहे यांना अटक करण्यात यावी, यांच्याकडून सर्व पैसा यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी आणि मोदीजी आणि अमित शाह यांनी यांची चौकशी करून यांचे सर्व पैसा हा त्या राम मंदिराच्या कामाला लावण्यात यावा अशी सर्व राम भक्ताची आणि आमच्या काँग्रेस कमिटीची मागणी आहे।